27 फेब्रुवारी 2015 डेलन पुआ आपल्या आजीला भेटण्यासाठी हवाई राज्याच्या ओहाऊ बेटावर आला होता. डेलन हा मूळ हवाईनच होता, पण तो फारसा ओहाऊ बेटावर राहत नव्हता. त्यामुळे जेव्हा तो इथे आला तेव्हा त्याला एक अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विचित्र, भयानक आणि रहस्यमय घटना सत्य रूपात पाहायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. मी स्वप्नील. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. तर 18 वर्षाच्या डेलन पुआला एक स्वप्न पूर्ण करायचं होतं. ते म्हणजे द स्टेअरवे टू हेवन, अर्थात स्वर्गाच्या पायऱ्या चढण्याचं. या पायऱ्या म्हणजे 4000 उंच, गंजलेल्या आणि धोकादायक पायऱ्यांची एक मालिका होती, जी एका भल्या मोठ्या डोंगरावरती जात होती. या पायऱ्यांना हिकू स्टेअर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन नौदलाने हा जिना बांधला होता, कारण त्यांना या डोंगराच्या शिखरावरती गुप्त रेडिओ स्टेशन तयार करायचं होतं. पुढे युद्ध संपल्यानंतरही काही काळ लोकांना इथे जाण्याची परवानगी होती, पण हा जिना खूपच धोकादायक असल्यामुळं 1987 मध्ये सरकारने त्याला बंद केलं. तिथं कुंपण उभारलं गेलं आणि गार्डही नेमण्यात आले, जेणेकरून कोणीही तिथं जाऊ नये. आता सकाळी नाश्त्याच्या वेळी डेलनने आपल्या आजीला सांगितलं की तो हिकू स्टेअर्स चढायचा विचार करतोय. त्याच्या आजीने ताबडतोब त्याला समजावलं, त्या पायऱ्या अत्यंत धोकादायक आहेत आणि जर तुला पकडलं तर $1000 दंड होईल. डेलनने तिचं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणाला, ठीक आहे आजी, मी नाही जाणार. पण डेलनची ही फक्त एक नाटकबाजी होती. नाश्ता झाल्यानंतर थोड्याच वेळात तो घरातून निघून गेला आणि डेलनने बस पकडली. तसा तो थेट या डोंगराच्या पायथ्यापाशी पोहोचला. तो या त्याच्या स्वप्नाच्या बाबतीत भरपूर उत्साही होता, त्यामुळे त्याने या मोहिमेचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करायला सुरुवात केली. पहिला फोटो त्याने टाकला जिन्याच्या पायथ्याचा. दुसरा फोटो होता तो त्या पायऱ्यांवरती चढताना. तिसरा, चौथा आणि पाचवा डोंगर चढत असताना घेतलेले काही अद्भुत निसर्ग दृश्य त्याने पोस्ट केले होते. सकाळी तो फोटो पोस्ट करत करत वर चढत होता, पण 11 वाजता अचानक पोस्टिंग थांबलं. त्याने अजून शिखर गाठलेलं नव्हतं, मग त्याने फोटो का थांबवले? डेलनचा अचानक संपर्क तुटला. त्याच रात्री जेव्हा तो घरी परतला नाही तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. हेलिकॉप्टर पाठवलं गेलं, नौदलाची मदत घेण्यात आली. संपूर्ण डोंगरावरती शोधाशोध केली गेली, पण डेलनचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. तो अचानक गायब झाला होता. त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सुद्धा शोधलं गेलं, पण डेलनचा काहीच पत्ता नव्हता. शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आलेले काही रेस्क्यूअर सांगतात त्यांना दोन्ही दिशेला दरी असलेल्या भागातून मदतीसाठी ओरडण्याचे आवाज येत होते, पण संपूर्ण प्रयत्न करून सुद्धा डेलनचा काहीच शोध लागत नव्हता. काही दिवसांनी शोध थांबवण्यात आला आणि पोलिसांनी एक निष्कर्ष काढला. या पायऱ्या बंद करण्यामागचं कारणच हे आहे की हे अत्यंत धोकादायक आहेत, त्यामुळे कदाचित डेलन कोसळला असेल आणि खोल दरीत पडून मृत्युमुखी पडला असेल. पण जेव्हा काही लोकांनी डेलनने शेवटचा पोस्ट केलेला फोटो नीट पाहिला आणि त्यांना एक गोष्ट दिसली, ती गोष्ट थरकाप उडवणारी होती. त्या फोटोत घनदाट जंगल दिसत होतं. वर पाहिलं तर तो साधा फोटो वाटत होता, पण थोडं बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्या झाडाझुडपांमध्ये एक माणूस लपलेला होता. तो थोडासा खाली वाकलेला होता आणि सावधपणे डेलनकडे बघतोय असा वाटत होता. तो कोण होता? तो डेलनचा पाठलाग करत होता का? डेलन हा डोंगरावरून पडला नव्हता, तर कुणीतरी त्याचा पाठलाग करून त्याच्यावरती हल्ला केला होता का? हे गूढ आजपर्यंत कायम राहिलंय. आजही डेलन पुआचा काहीच शोध लागलेला नाही आणि त्या फोटोत दिसणाऱ्या अनोळखी माणसाची ओळख पटलेली नाहीये. त्याच्या कुटुंबासाठी हा अजूनही एक अनुत्तरित प्रश्न आहे की डेलन अखेर गेला कुठं? तो खरंच त्या पायऱ्यांवरून स्वर्गात गेला का, की त्याला कुणीतरी तिथून कधीच परत न येऊन देण्याची व्यवस्था केली?
चला, आजच्या पुरते इतकंच होतं. स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.